जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारत या निर्देशांकात 134व्या क्रमांकावर आहे. याआधी 2021 मध्ये भारत या निर्देशांकात 135व्या स्थानी होता व 2022च्या निर्देशांकामध्ये एका स्थानाने प्रगती करत भारत 134व्या क्रमांकावर आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या DHL ग्लोबल कनेक्टनेस रिपोर्ट 2024 नुसार DHL ग्लोबल कनेक्टेडनेस 2023 निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? तर आता भारत या निर्देशांकात 62व्या क्रमांकावर आहे. हा जो निर्देशांक आहे हा 2021 ते 2023 या कालावधीत व्यापार, भांडवल, माहिती आणि लोकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवाहाची खोली मोजतो. याआधी 2022 मध्ये भारत या निर्देशांकात 67व्या क्रमांकावर होता, तर आता 2023 मध्ये भारताने 62वा क्रमांक मिळवलेला आहे. हा जो निर्देशांक आहे हा प्रथम कधी प्रकाशित करण्यात आला होता? तर 2011 मध्ये हा निर्देशांक प्रथम प्रकाशित करण्यात आला होता आणि हा निर्देशांक न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसच्या सहकार्याने जर्मन लॉजिस्टिक कंपनी DHL द्वारे प्रकाशित केला जातो. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत 42व्या क्रमांकावर आहे. सायबर क्राईम अहवालामध्ये 80व्या क्रमांकावर आणि 2024 मध्ये जानेवारीचा हेनले पासपोर्ट इंडेक्स प्रकाशित करण्यात आला होता. त्यात भारत 80व्या स्थानी होता, तर फेब्रुवारी महिन्याच्या हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 85व्या स्थानी होता. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2023 मध्ये भारतातील बँगलोर हे शहर 6व्या क्रमांकावर होतं, तर लंडन यामध्ये प्रथम स्थानावर होतं. जागतिक बँक लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारत 38व्या स्थानी, तर भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2023 मध्ये भारताने 93वा क्रमांक पटकावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वुमेन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर आता जी महिला प्रीमियर लीग आहे ही नुकतीच पार पडली असून याच्या दुसऱ्या आवृत्तीचं विजेतेपद हे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघानं पटकावलेलं आहे. RCBने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरून प्रथमच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलेलं आहे. याआधी पहिल्या आवृत्तीत मुंबई इंडियन्स हा संघ विजेता ठरला होता व त्यावेळेस सुद्धा दिल्ली कॅपिटल्सला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं. अंतिम सामन्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर अरुण जेटली स्टेडियमवर या अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. व या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला किती रोख रक्कम देण्यात आली आहे? तर या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला 6 कोटी तर उपविजेत्या संघाला 3 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बळी कोणी मिळवले आहेत? तर श्रेयंका पाटील यांनी या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप पटकावली आहे, तर ॲलिस पेरी यांनी सर्वाधिक धावासाठीची ऑरेंज कॅप पटकावलेली आहे. या स्पर्धेत मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझनने दीप्ती शर्मा, तर हंगामातील उदयोन्मुख खेळाडू या पुरस्काराने श्रेयंका पाटील यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर आता भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्राचं उद्घाटन हे ओडिशा राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. ओडिशामध्ये कुठे? तर ओडिशामधील कलिंगा स्टेडियममध्ये या केंद्राचं उद्घाटन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केलेलं आहे. यासच या स्टेडियममध्ये इटालियन कंपनी मोंडोस्पाने एकूण 10,000 चौरस मीटरचा ट्रॅक तयार केला आहे आणि अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच ट्रॅक आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही घटना प्रथमच घडल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा ही मध्य प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आली आहे. देशातील पहिले फ्युचर लॅब तिरुअनंतपुरम, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहार, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन प्लांट हरियाणा, दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प उत्तर प्रदेश, पहिली वैदिक घड्याळ मध्य प्रदेश, देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प छत्तीसगड, देशातील सर्वात लांब केबल पूल गुजरात, भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर ओडिशा, भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंड, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ओडिशा, तर देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी ही केरळमध्ये स्थापन करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव लिमितीयचं आयोजन केलं जातं? कोणता युद्धाभ्यास आहे? तर लिमितीय असं या युद्धाभ्यासाचं नाव असून हा युद्धाभ्यास भारत आणि सेशेल्स या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो.
यावेळेसच्या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती होती? तर यावेळेसच्या युद्धाभ्यासाची 10वी आवृत्ती आहे. आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा 18 मार्च पासून सुरू झाला असून 27 मार्च पर्यंत याचं आयोजन सेशेल्स या देशामध्ये करण्यात येणार आहे. बरं, लिमितीय या शब्दाचा अर्थ काय होतो? तर मैत्री असा या शब्दाचा अर्थ होतो. व हा जो लिमितीय युद्धाभ्यास आहे हा युद्धाभ्यास दर 2 वर्षांनी आयोजित केला जात असून याचं आयोजन 2001 पासून करण्यात येत आहे. याआधी सुद्धा काही युद्धाभ्यास आयोजित करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, समुद्र लक्ष्मण हा युद्धाभ्यास 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि याचं आयोजन भारत व मलेशिया या 2 देशांदरम्यान केलं जातं. दोस्ती या युद्धाभ्यासाची 16वी आवृत्ती सुद्धा अलीकडेच पार पडलेली आहे. हा युद्धाभ्यास भारत, श्रीलंका आणि मालदीव या 3 देशांदरम्यान आयोजित केला जातो. धर्म गार्डियन भारत जपान, डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, सायक्लॉन भारत इजिप्त, संयोग कायजिन भारत जपान, डेझर्ट सायक्लॉन भारत UAE, विनबेक्स भारत व्हिएतनाम, ऑस्ट्रा हिंद भारत ऑस्ट्रेलिया, सूर्यकिरण भारत नेपाळ, वज्रप्रहार भारत अमेरिका, मित्रशक्ती भारत श्रीलंका. तर बोंगो सागर हा युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर दिव्यांगजनांसाठी भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आता दिव्यांगजनांसाठी भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय आयकॉन म्हणून शीतल देवी यांची निवड करण्यात आलेली आहे. 17 वर्षीय शीतल देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर शीतल देवी या एक पॅरा तिरंदाज असून त्यांना 2023 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांनी आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलेलं आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का 2023 मध्ये एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे? तर 2023 मध्ये एकूण 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. यामध्ये क्रिकेटर मोहम्मद शमी, घोडेस्वार अनुष अग्रवाल, पोलपट्टू दिशा डागर, कुस्तीपटू अंतिम पांगल, तर शूटर ऐश्वरी प्रताप सिंग तोमर यांचा सुद्धा समावेश आहे. या लिस्टमधील ही सर्व नावे व हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम मध्ये निश्चित यावर एक प्रश्न आपल्याला पाहण्यास मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कितव्यांदा विजय मिळवला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 5व्यांदा विजय मिळवलेला आहे. त्यांना या पार पडलेल्या निवडणुकीत एकूण किती टक्के मते मिळाली आहेत? तर व्लादिमीर पुतिन यांना एकूण 87.97% मते मिळालेली आहेत व आता ते पुढील 6 वर्ष म्हणजेच 2030 पर्यंत रशियाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. मित्रांनो, प्रथम पुतिन यांची कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2000 आणि 2004 साली पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. पण 2008 मध्ये रशियाच्या राज्यघटनेने निर्धारित केलेल्या मुदतीच्या मर्यादेमुळे ते सलग 3ऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनू शकले नव्हते. पण 2008 मध्ये ते दिमित्री मेद्वेदेव अध्यक्ष असताना पंतप्रधान म्हणून कार्यरत होते आणि 2011 मध्ये रशियाच्या राज्यघटनेमध्ये बदल करून त्यांनी 4 वर्षाचा कार्यकाळ 6 वर्षापर्यंत वाढवला व आता ते 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे CBSEच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता CBSEचे अध्यक्ष म्हणून राहुल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याआधी CBSEच्या अध्यक्षा निधी छिब्बर होत्या, पण नुकतीच आता त्यांची नीती आयोगामध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे हे पद रिक्त झालं होतं व या पदावर आता राहुल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राहुल सिंग हे CBSEचे अध्यक्ष होण्याआधी कोणत्या पदावर कार्यरत होते? तर ते कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात सचिव म्हणून कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने कोणत्या देशात आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्यालयाचे उद्घाटन केले? तर भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने बांगलादेश या देशात आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. या कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि बांगलादेशातील ढाका या शहरात हे कार्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणत्या राज्यात सेंटर फॉर प्रिझर्वेशन अँड प्रमोशन ऑफ ट्रायबल कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी केली? तर आता केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी झारखंड या राज्यात सेंटर फॉर प्रिझर्वेशन अँड प्रमोशन ऑफ ट्रायबल कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी केलेली आहे. ही जी योजना आहे ही एकूण किती कोटी रुपयांची आहे? तर ही योजना एकूण 10 कोटी रुपयांची आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी ग्लोबल रिसायकलिंग डे कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक पुनर्वापर दिवस आहे
हा दरवर्षी 18 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2018 मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता व ही यावेळी या दिवसाची 7वी आवृत्ती आहे. याची थीम सुद्धा नोट करून घ्या. तर रिसायकलिंग हीरोज अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.